नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एखाद्याची निंदा केल्याने काय होते? निंदा म्हणजे दुसऱ्यामधील दोष दाखवणे, त्यावर निरर्थक बडबड करून आपले मत मांडणे. तोंडावर बोलण्याची हिंमत नसलेले लोक पाठीमागून एखाद्याच्या उणीवांवर मनसोक्त बोलतात. लोकांना निंदा करण्यामध्ये इतका रस असतो की अशा वेळेला मुख्यही बोलू लागतात. निंदा करणे हे पाप आहे. निंदा करणारा, ऐकणारा दोघेही पापाचे भागीदार बनतात. निंदा केल्याने आपले पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होते आणि त्याचे पापकर्म आपण स्वतःवर ओढवून घेतलेले असे. दुसऱ्याची निंदा करण्याआधी स्वतःमधील दोषांवर काम करावे. निंदा करायचीच नाही असे ठरवले की ती ऐकण्यातही रस राहणार नाही. निंदा करण्याचे मनात आल्यावर मौन बाळगावे. स्वामींनी काहीच दिले नाही अशी स्वामींची निंदा करणारेही या जगात आहेत. हे लोक आपल्याला काही सोडणार? त्यामुळे निंदा करणाऱ्या व्यक्ती जर जवळच्या असेल तर त्यांना याचे दुष्परिणाम पटवून द्या. नाहीतर बाकी लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवू नका. जे तुमची निंदा करतात त्यांना स्वामी बघून घेतील. तुम्ही स्वतःचे कर्म बिघडवू नका. आपला मौल्यवान वेळ निंदा करण्यामध्ये न घालवता नामस्मरणात घालवा. सत्कर्म करा. आपले आचरण नेहमी चांगलेच ठेवा. श्री स्वामी समर्थ.